फेब्रुवारी 1818 धूळ उडत होती. आकाश धुराने काळवंडले होते. रणशिंगाचा आवाज घुमत होता आणि त्या रणांगणावर फक्त एक तलवारींची चमक आणि तोफांचे ज्वालामुखी दिसत होते. पण तुम्हाला माहीत आहे का, त्या एका दिवसाने मराठा साम्राज्याचे भविष्य कायमचे बदलून टाकले. होय, हीच ती गोपाळाष्टीची लढाई, जिथे पेशव्यांचा सर्वात विश्वासू, धाडसी आणि निष्ठावान सरदार बापू गोखले शेवटच्या श्वासापर्यंत लढले. जर तुम्हाला खरंच इतिहास समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची प्रत्येक गोष्ट तुमच्या अंगावर शहारे आणेल. त्या काळात तिसरे आंग्ल मराठा युद्ध पेटलेले होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एक मराठा सत्ता केंद्र मोडीत काढत पुढे सरकत होती आणि पेशवे बाजीराव दुसरे सतत हालचालीत होते, कारण त्यांना माहीत होते की ब्रिटिशांची रणनीती थेट हल्ल्यापेक्षा पाठलाग करून थकवण्याची होती. ब्रिटिश सैन्य शिस्तबद्ध, प्रशिक्षित आणि आधुनिक तोफखान्याने सज्ज होते, तर मराठा सैन्य अजूनही धाडस, वेग आणि घोडदळाच्या शक्तीवर अवलंबून होते. आणि इतिहास सांगतो की धाडस मोठं असतं, पण तोफखाना अनेकदा अधिक घातक ठरतो. आता विचार करा, जर तुम्ही त्या रणांगणावर असता, तुमच्यासमोर हजारो सैनिक, तोफा, बंदुका आणि मागे तुमचा राजा, तर तुम्ही काय केलं असतं? पळाला असता की शेवटपर्यंत लढला असता? कमेंटमध्ये नक्की सांगा. फेब्रुवारीच्या सकाळी ब्रिटिश सैन्याने अचानक आष्टीजवळ पेशव्यांच्या तळावर धडक दिली. धूर, गोंधळ, ओरड, घोड्यांचा टापांचा आवाज आणि त्या गोंधळात एक व्यक्ती मात्र खंबीर उभा होता. ते म्हणजे बापू गोखले. त्यांना माहीत होतं की हा हल्ला थांबवला नाही तर पेशवे अडचणीत येतील, आणि म्हणून त्यांनी एक क्षणही न दडवता घोड्यांवर स्वार होऊन आपल्या सैन्याला हुकूम दिला, आक्रमण करा. मराठा घोडदळ विजेसारखे पुढे झेपावले. तलवारी सूर्यप्रकाशात चमकत होत्या, रणशिंगे घुमत होती आणि पहिल्या काही क्षणात ब्रिटिश रांगा हलल्या. पण ते फक्त काही क्षण होते, कारण लगेचच ब्रिटिश तोफखाना गरजला, जमीन हादरली, धूर आकाशात पसरला आणि अनेक मराठा सैनिक त्या ज्वालांत कोसळले. तुमच्या मते त्या क्षणी बापू गोखले मागे फिरू शकले असते का? हो, शक्य होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. ते अजून पुढे गेले. त्यांनी थेट तोफखान्यावर धडक मारण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना माहीत होतं तोफा शांत केल्याशिवाय विजय अशक्य आहे. पण शिस्तबद्ध ब्रिटिश पायदळाने बंदुकीचा वर्षाव केला. गोळ्यांचा मारा सुरू झाला आणि रणांगण रक्तानं माखलं. त्या भीषण संग्रामात बापू गोखले गंभीर झाले, तरीही त्यांना तलवार हातातून सोडली नाही. शेवटच्या क्षणीही त्यांचा चेहरा भीतीने नव्हे तर निर्धाराने भरलेला होता. आणि मग मराठ्यांचा सिंह रणांगणावर कोसळला. तो क्षण फक्त एका सेनापतीचा मृत्यू नव्हता, तो पेशवाईच्या अंताची घोषणा होती. जर तुम्हाला बापू गोखलेंच्या धैर्याचा आणि शौर्याचा अभिमान वाटत असेल तर आत्ता कमेंटमध्ये जय मराठा नक्की लिहा. बापू गोखल्यांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्याचा कणा तुटला. पेशवे बाजीराव दुसरे निराश झाले आणि काही महिन्यातच त्यांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. 1818 मध्ये पेशवाईचा अधिकृत अंत झाला आणि महाराष्ट्रावर ब्रिटिशांचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. एका लढाईने इतिहासाची दिशा बदलली. पण आज असा प्रश्न आहे, जर त्या दिवशी बापू गोखले जिवंत राहिले असते तर इतिहास काही वेगळा असता का? तुम्हाला काय वाटतं? मराठा साम्राज्य
अजून काही वर्ष टिकले असते का? की ब्रिटिश साम्राज्य उदय का ब्रिटिश साम्राज्याचा उदय अटळच होता? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला आवडेल. ही गोपाळाष्टीची लढाई आपल्याला शिकवते की पराभव झाला तरी शौर्य कधी मरत नाही. सत्ता जाते पण इतिहासात नाव कोरले जातं. बापू गोखले हरले पण त्यांचं धाडस अमर झालं. जर तुम्हाला अशाच इतिहासाच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच काही व्हिडिओ आहेत त्या पण आपण पाहून शेअर आणि लाईक करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेशवाईचा अधिकृत शेवट कसा झाला. जय इतिहास, जय मराठा.